तिमिरातून तेजाकडे ऐकतात सर्वत्र प्रकाशाचा भास होतो. परंतु केवळ भास नाही तर परिस्थितीची जाणीव करून देऊन नवतरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन याचं व्रत ज्यांनी घेतलंय तेही मोफत, हो हो अगदी मोफत, अशा व्यक्तिमत्वाला भेटायला तुम्हाला आवडेल. नमस्कार, मी संदीप सरवणकर. जनशक्ती प्रस्तुत शिखर यशाची चर्चा ध्येय वेड्यांची या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्यासोबत आज आहेत केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई येथे वरिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व तसेच सर्वसामान्य तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तिमिरातून तेजाकडे या संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र ध्येयाने झटणारे श्री सत्यवान रेडकर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे जनशक्तीमध्ये. सर, मी नेहमी ज्या व्यक्तींची गप्पा मारतो त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारतो, परंतु तुम्हाला आपल्या सेवाभावी जी संस्था आहे त्यापासून मला सुरुवात करायला आवडेल. काय सांगाल? प्रथमतः या जनशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही मुलाखत घेत आहात आणि जे काही समाज प्रबोधनाचे माध्यम आपण जे या चॅनलच्या माध्यमातून निवडलेलं आहे, प्रथमतः तुमचे आम्ही आभार मानतो. वास्तविक तिमिरातून तेजाकडे या जर शब्दाचा तुम्ही अन्वयार्थ लक्षात जर घेतला तर अंधारातून प्रकाशाकडे असणारी वाटचाल आहे. आयुष्यात लोकांच्या अंधार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, पण हा जो अंधार आहे आणि आपण जो या अंधाराचा विषय जो निवडलेला आहे तो विषय आहे अज्ञानाचा अंधार. आणि आपल्याला लोकांना या अज्ञानाच्या अंधाराकडून आपल्याला त्यांना सज्ञानाच्या प्रकाशाकडे कशा प्रकारे घेऊन जाता येईल आणि स्पेसिफिकली आजची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीतला आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रातील म्हणजे आपण जे महाराष्ट्रातल्या लोकांना आधी प्राधान्य देतो, त्यानंतर मी कोकणाचा भूमिपुत्र असल्यामुळे कोकणातल्या लोकांना प्राधान्य देतो. त्यामुळे आपली तरुण पिढी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून तेजाच्या प्रकाशाकडे कशी जाईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे रोजगाराच्या माध्यमातून किंवा आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून बदल किंवा परिवर्तन घडेल, ही आपली संस्थेची जी काही तुम्ही अन्वयार्थ बोलाल किंवा अर्थ बोलाल तर संस्थेचं पार्श्वभूमी हीच आहे. खूप छान, खूप छान. सर, संस्थाची सुरुवात केव्हापासून झाली आणि कसं काही वाटचाल सुरू झाली? वयाच्या मी 22 वर्षी IIT मुंबई पवई येथे माझा पहिला गव्हर्नमेंटचा जॉब लागला मला. वास्तविक 2008लाच मी ग्रॅज्युएशन जेव्हा कम्प्लीट केलं होतं सोमया कॉलेजमधून. आणि सोमया कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर प्रायव्हेट कंपनीसाठी जेव्हा खस्ता खावा लागला आयुष्यामध्ये की नोकरी म्हणजे काय नेमकं, कारण कॉलेज होईपर्यंत कसं असतं की आपण आपल्या पालकांवर जास्त करून निर्भर राहतो. बरोबर. परंतु जेव्हा आपल्याला स्वतःला जेव्हा रोजगाराची वेळ येते आणि त्यावेळेला जे तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यातून तुम्हाला काही शिकवण मिळते, मग त्याच्यातून मी सर्व काही शिकलो. 2008ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा 2008 ते 10च्या दरम्यान जेव्हा मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा काम करत होतो, मग तुम्हाला कुठेतरी अंधार जाणवत होता. आणि त्या अंधाराचं रूपांतर प्रकाशामध्ये जर करायचं असेल तर नॉर्मली जे सर्व आपले पालक आपल्याला जे सजेशन देतात किंवा आपल्याला सुचवतात की कुठेतरी जाऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा किंवा कर. बरोबर. हो. तर त्यावेळेला काही आम्हाला कल्पना नव्हती कसं करायचं काय करायचं, पण प्रवाहात राहून 2010ला जे IIT मुंबई म्हणजे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई पवई येथे माझं पहिलं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मी तिथे काम करता करता माझा जो आत्मविश्वास एवढा वाढला की खूप परीक्षा दिल्या जीवनामध्ये, 150-200 त्यावेळेला परीक्षा अशा दिल्या. शनिवार रविवारी परीक्षामध्ये जायचा आणि परीक्षा देता देता असा आत्मविश्वास वाढला की अखिल भारतीय स्तरावरती सुद्धा आपली निवड होऊ शकते असं कुठेतरी जाणवायला लागलं आणि ते सत्यामध्ये उतरलं सुद्धा. असं माझं नाव सुद्धा सत्यवानच आहे. त्यामुळे कसं की सत्यात उतरण्यासाठी जे काही प्रयत्न आहे ते झाले. आणि त्याच्यानंतर IIT मुंबईतून जेव्हा मी म्हणजे आता जे 2017ला जी परीक्षा झाली स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आणि त्याच्यात माझी जी निवड होऊन मी सीमा शुल्क विभागात कार्यरत आलो, त्यापासून कुठेतरी वाटलं की अखिल भारतीय स्तरावर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची जर निवड होऊ शकते तर भविष्यामध्ये या ज्ञानाचा उपयोग जर समाजासाठी केला तर माझ्यासारखे असे असंख्य अधिकारी समाजामध्ये आपण घडवू शकतो. आणि ते घडवण्याचं काम आपण तिमिरातून त्याच्याकडे माध्यमातून आपण करत आहोत. छान सर. सर, ॲक्च्युली तुमचं व्याख्यान मी ऐकलंय आणि त्या व्याख्यानाला संचालक म्हणून संचलनाचं भाग्य मला लागलं. त्या व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्ही हा तुमचा प्रवास सुरू केला. आतापर्यंत तुमची म्हणजे किती व्याख्यानं झाली असतील, काही काउंटिंग त्याची? हो सर, आपण जेव्हा कोरोनाचं अगोदर 2 महिन्याच्या अगोदर स्टार्टिंग होतं तेव्हा आपण या तिमिरातून त्याकडे या व्याख्यानमालेचा आरंभ केला. आतापर्यंत जवळपास काल माझे 371 व्याख्याने पूर्ण झालेली आहेत. आणि आपण जेवढेही व्याख्यानं करतो त्याचं कोणतेही आपण व्यवसायीकरण करत नाही. हा आपला कोणता बिझनेस नाही आहे, पण ज्ञानदानाचं माध्यम आपण ठेवलेलं आहे. आणि ज्ञानदानाच्या माध्यमातून आपली मुलं कशा प्रकारे शासकीय सेवेत येतील याच्यासाठी आपले प्रयत्न. त्यामुळे 371 कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत.
आणि सर्व काही निशुल्क आहे. आपण कोणतेही मानधन घेत नाही, प्रवास भत्ता घेत नाही. जास्तीत जास्त हे आहे की आपण लोकांना जे काही देता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. कोणतंही मानधन नाही म्हणजे निशुल्क. खरं म्हणजे असं म्हणतात की काही फ्री भेटलं की त्याचे महत्त्व नसतं. पण हे सोनं आयुष्याचं सर घेऊन फिरतायत आणि हे वाटण्याचा प्रयत्न करतायत लोकांना. पण त्याचं तेवढंच महत्त्व राहायला हवं. सरांनी बोलता बोलता बोलले की मी प्रवास खर्चही घेत नाही. मग एखादा समाजासाठी पेटून उठलेला माणूस काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला सरांच्या माध्यमातून दिसतंय. तिमिरातून त्याच्याकडे आपण ऐकलं आणि ही चळवळ आपल्याला सरांनी संक्षिप्त सांगितली. पण सर मला हे जाणून अजून खोलात शिरून असं ऐकायला आवडेल की आणि आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल की नक्की ही चळवळ आहे काय आणि त्या माध्यमातून तुम्ही नक्की काय साध्य करताय. आपण कॉलेज म्हणजे महाविद्यालयात जेव्हा शिकत असतो, आपण कोणत्या उद्देशासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, तर कोणत्या उद्देशासाठी आपण तो विषय निवडला काही कल्पना नसते. तुम्हाला एक मी उदाहरण देऊन पटवण्याचा प्रयत्न करतो, की 10वीला जर एखाद्या विद्यार्थ्याला 90% जास्त गुण मिळाले, तर साहजिकच तो बोलतो मला विज्ञान शाखेत जायचंय. ज्याला कमी टक्के पडतात तो बोलतो मी कॉमर्समध्ये जायला आणि ज्याला खूप कमी टक्के पडतात तो बोलतो मी आर्ट्समध्ये जाणार. हे तर आपण एक बनवलेली एक बोलतो ना समाजातली एक ट्रेंड आहे, परंपरा आहे. परंतु तुम्ही एक विचार करा की 90% वाला सुद्धा किंवा 98% वाला विद्यार्थी सुद्धा कला शाखेतून करिअर घडू शकतो. गरजेचं नाही त्याने विज्ञान शाखेमध्येच जायला पाहिजे. आणि विज्ञान शाखेमध्ये जे जातात तेच सगळे विज्ञान शाखेमधले लोक सक्सेस होतात असं सुद्धा नाहीये. तुम्ही जर पाहिलं ना तर बहुतेक लोक जे आपल्या पालकांच्या अट्टहासापोटी किंवा त्यांना असलेल्या अज्ञानाच्या अभावी विज्ञान शाखेमध्ये म्हणजे प्रवेश घेतात आणि नंतर मग ते लोक कुठेतरी जाऊन नापास वगैरे होतात. किंवा काही लोकांना इंजिनिअरिंग मेडिकल साईडला जायचं असतं परंतु सीईटी मध्ये त्यांचा स्कोरच येत नाही. मग यामुळे काय होतं की तुम्हाला जर तुमचं गोलच माहित नाहीये किंवा त्या गोलच्या अनुषंगाने तुम्ही स्वतः डेडिकेशन देत नाहीये तर काही ते साध्य होणार नाही. मी तुम्हाला एक दुसरं एक उदाहरण सांगतो की नॉर्थ साईडला किंवा उत्तर भारतामध्ये जी काही परंपरा आहे, शाळेमध्ये त्या मुलांना सांगितलं जातं की तुला मोठं होऊन काय व्हायचंय, तुला मोठं होऊन अधिकारी व्हायचंय. आम्हाला शाळेमध्ये येऊन लोक विचारतात तुला मोठं होऊन काय व्हायचंय, तर कोण म्हणतं मला डॉक्टर व्हायचंय, कोणी म्हणतं मला इंजिनियर व्हायचंय. सगळ्याचे सगळे डॉक्टर इंजिनियर होतच नाहीत तिथे. आणि आमची मुलं जी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतात तर मी महाराष्ट्रातल्या मुलांना एक प्रश्न विचारतो किंवा पालकांना सुद्धा एक प्रश्न असेल तर तुम्हाला सुद्धा मी विचारतो की विज्ञान शाखेमधले प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत ते आतापर्यंत तुमच्या भागामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊन किती लोक वैज्ञानिक झाले याच्या संदर्भात जर तुम्ही मला आकडा सांगितला तर मला अजून बरं वाटेल की आमची मुलं विज्ञान शाखेमध्ये जी 98% 95% घेऊन प्रवेश मिळवतात तर ते वैज्ञानिक किती झाले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती लोक पुढे जाऊन एकदम सक्सेसफुल पर्सन झाले. आता सुद्धा तुम्ही एक ट्रेंड पाहत असाल की इस्रोच्या वगैरे विजिट्स असतात. शाळेमधल्या विद्यार्थ्यांना इस्रोचे विजिट दिल्यानंतर तो मुलगा भविष्यात जाऊन त्याने कला शाखेत प्रवेश घेतला तर ते इस्रो मधल्या भेटीचं किंवा त्या जी काही तुम्ही ट्रिप घडवली तर ती सहल जी घडवली आहे त्याचं उद्दिष्ट काय, आउटपुट काय, शून्य आहे. मग लक्षात घ्या की आपल्याला मुलांना दिशा असायला पाहिजे की मी कोणतं शिक्षण घ्यायला पाहिजे, कोणते विषय निवडायला पाहिजे. कॉलेजमध्ये शिकत असताना फक्त कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट करणं हा वेगळा भाग असतो आणि कॉलेजमध्ये शिकता शिकता आपल्या पुढच्या करिअरची वाटचालीच्या अनुषंगाने आपण कार्यरत राहणं हे महत्वाचा भाग असतो. म्हणजे 11वी-12वी मध्ये असताना जर तुम्हाला डिफेन्समध्ये जायचं असेल तर 11वी-12वी मध्ये असतानाच तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. युपीएससीच्या माध्यमातून तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला 8वी-9वी पासून जो काही तुमचा अभ्यास आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही दिवसभर जर खेळत बसाल, मित्रमंडळींबरोबर फिरत बसाल, बाकीच्या मनोरंजनाच्या गोष्टींमध्ये जर रमत बसाल किंवा अनावश्यक गोष्टींमध्ये जर तुम्ही गुंतलेला असाल तर लक्षात घ्या की तुम्हाला भविष्यामध्ये जे काही करिअर घडवायचं आहे याच्याबद्दल तुम्ही कधी तुमचा मार्ग अवलंबूच शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यासाठी जी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी जी काय असते ती ठरूच शकत नाही. त्यामुळे कसं आहे की आपण जे ह्या तिमिरातून त्याच्याकडे या चळवळीच्या माध्यमातून काय करतो की शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल तर त्या शाळेतल्या मुलांना आणि महाविद्यालयातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा बाळकडू आताच्या घडीपासून किंवा आताच्या लेवलपासून कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. लक्षात घ्या की तुम्ही एखादं शिक्षण मिळाल्यानंतर तुम्ही खाजगी कंपनीमध्ये नोकरी करा, तुमचा स्वतःचा व्यवसाय करा. पण इथे लक्षात घ्या की आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही केंद्र शासनाच्या नोकऱ्या असतात, राष्ट्रीयकृत बँकेच्या नोकऱ्या असतात, सार्वजनिक उपक्रमांच्या नोकऱ्या असतात तेव्हा आमच्या महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथे दिसत नाहीत. आणि तुम्ही जर कोकणाचं उदाहरण जर पाहिलं तर आमचा कोकण बोर्ड 14 वेळेला काहीतरी अव्वल स्थानावरती आला.
म्हणजे आम्ही फक्त कोकणातली लोक काय म्हणतो की माझं झील पहिलो इलो, माझा चेडू पहिला इला, जे काही आमचे वक्तव्य असतं, पण आमचे विद्यार्थी साधे जे काही ग्रुप सीची जे एक्झाम असतात त्या एक्झाम मध्ये सुद्धा नसतात. मग मार्कशीट पुरते हुशार असणं आणि तुमच्या शाळेचा निकाल 100% लागणं आणि त्या 100% निकालाच्या अनुषंगाने करिअरमध्ये त्याचं चांगल्या प्रकारे रूपांतर होणं ही काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज पूर्ण करण्याचा मी कोणता शिक्षक नाहीये, मी कोणता फॅकल्टी नाहीये, पण शनिवार रविवार जे माझे शासकीय सुट्टीचे दिवस असतात, वैयक्तिक सुट्टीचे दिवस असतात, त्याच्यामध्ये मी शिक्षक बनण्याचा प्रयत्न करतो. आणि मी शिक्षक असा आहे की मी कोणतंही मानधन घेत नाही, कोणता पगार घेत नाही, कोणती अपेक्षा नाही. मला फक्त हीच अपेक्षा आहे की आपण जे काही ज्ञान लोकांना देऊ त्या ज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबामध्ये जर रोजगाराचा दिवा उत्पन्न झाला तर तो जर केंद्र शासनाचा अधिकारी झाल्यानंतर तो वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होईल, तो एकदा राज्य शासनाचा अधिकारी झाला तर वयाच्या 58 वर्षी रिटायर होईल. लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी जर सरकारी आस्थापनामध्ये निवड होऊन जर बसला तर त्याला जी स्थैर्यता मिळते, स्टॅबिलिटी मिळते, सेक्युरिटी मिळते, सोशल स्टेटस मिळतो, एका नोकरीच्या माध्यमातून हे सर्व काही पॉसिबल होतं. अदरवाईज खाजगी कंपनीचा विचार करा, तुम्ही कोणत्याही मोठ्या मुद्द्यावरती जरी कामाला असाल तर तुमची आज नोकरी आहे, उद्या ती असेलच की नाही याची गॅरंटी नसते. तुम्हाला 58 वर्षी किंवा 60 वर्षी रिटायर तुम्ही व्हाल असं कोणी कुठे लिहून देत नाही, परंतु शासकीय नोकरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याची एक शाश्वती मिळते. आणि लक्षात घ्या, ही स्पर्धा म्हणजे काय की याच्यामध्ये जो मेरिटमध्ये येणार तोच पुढे जाणार. नाहीतर इथे असं नाही की शाळेमध्ये 100 मुलं बसल्यानंतर 35-35 मार्क ज्यांना मिळाले ते सगळे पास झाले. इथे असं नसतं. जेवढ्या परीक्षेला वॅकन्सीज असतात त्या वॅकन्सीच्या अनुषंगाने जेवढी मुलं बसतात, मग आरक्षणाच्या अनुषंगाने जे काही समांतर आरक्षण असेल किंवा आणि आरक्षण असेल त्याच्या अनुषंगाने जेवढे तुमचं तिकडे कोटा डिसाईड केला असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या गुणवत्ता यादीत येणार आणि निवड यादीमध्ये येणार तरच तुमची तिथे निवड होणार. आणि तिमिरातून त्याकडे मी तुम्हाला हेच सांगतो, तिमिरातून त्याच्याकडे भविष्यामध्ये असे खूप सारे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत, गरजूवंत विद्यार्थी आहेत, पालक आहेत, या सर्वांना या प्रवाहात आणून जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी विविध आस्थापनांमध्ये कसे दिसतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून आता सरांनी बोलता बोलता वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत काही विद्यार्थी. तर त्यासाठी आम्ही संपर्क क्रमांक आमच्या याच्यामध्ये देणार आहोत, आपल्या यूट्यूबच्या कंटेंटमध्ये असणार आहे, तुम्ही डायरेक्टही करू शकता. सरांनी बोलता बोलता एक मगाशी शब्द वापरला की कोकणामध्ये मॅक्झिमम रिझल्ट लागतो, 100% रिझल्ट लागतो, परंतु तिकडचे विद्यार्थी मात्र पुढे जाऊन कोणत्याही क्षेत्रात दिसत नाहीत, किंवा मग त्याला म्हणतो आपण की शासकीय आपलं याच्यामध्ये सेवेत दिसत नाही. ही खंत आहे आणि ही खंत भरून काढण्यासाठी मात्र आपल्याला आत्तापासूनच काहीतरी चळवळ ह्या चळवळीला आपल्याला हातबोट लावावे लागणार आहे. सर, खूप थोडक्यात खूप बरं वाटलं तुम्ही मला बोललात. सर, पुढे जाऊन मी असं विचारेन तुम्हाला की हा तुमचा जो अनुभव आला वैयक्तिक, त्यानुसार तुम्ही हे व्रत घेतलं, परंतु पुढे असं जाऊन मला असं जाणून बुजून विचारावं वाटेल तुम्हाला की असं एखादी कोणती घटना आहे का जी तुमच्या मनात घर करून गेली? घटना तर असं आयुष्यामध्ये घटना भरपूर घडत असतात. मी तुम्हाला हल्लीचं एक उदाहरण देतो. 2010ला मी रेल्वेची परीक्षा दिली होती. पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो आणि नाही सॉरी मुख्य परीक्षा दिली, मुख्य परीक्षा पास झालो, टायपिंगची परीक्षा दिली, माझी निवड नाही झाली. 2012ला सुद्धा पुन्हा रेल्वेची परीक्षा दिली, पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा सुद्धा दिली, अंतिम निवड यादीमध्ये नाव नाही आलं. काही काही वेळेला अशा पण परीक्षा आल्या की काही काही गुणांमुळे हुकल्या, 5 गुणांमुळे, 0.5. आता निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे ते 0.5 मध्ये सुद्धा गणलं जातं. तर काय झालं की रेल्वेमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही, परंतु कुठेतरी वाटत होतं की रेल्वेमध्ये माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं आणि असं घास आला आणि काढून घेतला. परंतु आत्ताच लेटेस्ट मी एक रेल्वेचं एक व्याख्यान होतं माझं तिथे, सेंट्रल रेल्वेने मला इन्व्हाइट केलेलं आणि सेंट्रल रेल्वेच्या सभागृहामध्ये माझ्या बाजूला IRTS ऑफिसर बसले होते जे UPSCच्या माध्यमातून निवडून येतात. तर मी बोलता बोलता बोललो त्यांना की 2010चा काळ होता की 2012चा काळ होता जेव्हा रेल्वेने मला नाकारलं की मी रेडकर सरांना त्याच्यामध्ये घेतलं नाही, पण तेच रेडकर सर तुमच्या रेल्वेच्या म्हणजे सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना किंवा लोकांना चीफ गेस्ट म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले. मग ती माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. दुसरी गोष्ट, मी जेव्हा प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होतो आणि त्यावेळेला एक माझे मॅनेजर होते, त्यांनी मला सांगितलं की शनिवारी तुला हाफ डे भेटणार नाहीये. मी बोललो माझी परीक्षा आहे, मला IIT म्हणून पवईला परीक्षा आहे, मला जायचंय. ते बोलले नाही नाही वर्कलोड बहुत आहे, आपको नाही छोडूंगा करके असं. तर त्यावेळेला असं विचार केला की नेमकं काय झालं आपल्या मराठी लोकांच्या बाबतीमध्ये, असं काय घडतं, मग आमच्या लोकांना असं डावललं जातं किंवा आणि काय होतं, तर तसं काय नाही. पण त्यांनी मला जे काही सांगितलं की तुला हाफ डे मिळणार नाही किंवा तुला जाता येणार नाही, मी त्यांना मला माहित नव्हतं की नेमकं आहे ना मी काय करणार आहे वगैरे, पण मला 6 असं जाणवलं की मी जी परीक्षा द्यायला जाणार ना तर त्याच्यात माझी निवड होऊन जाईल. मी त्यांना सांगितलं
मला ही परीक्षा द्यायची आहे किंवा मी जाणार आहे, तुमचं काय ते मत मला फायनल सांगा. बोलले नाही तुला आलं. तिथल्या तिथे मी राजीनामा टाईप करून त्यांच्या हातात सोपवला होता. आणि तेव्हा त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की गव्हर्नमेंटच्या परीक्षा काय अशाच पास होतात काय कोणी सुद्धा, उठसूट गेला. आता माझ्यासारखा व्यक्ती जो शनिवार रविवार परीक्षाच देत होता, ज्याला एवढा मोठा अनुभव होता, कुठून तर आतमध्ये जर वाटत होतं, मला गट्स फील वाटत होते की मी ही परीक्षा कदाचित पास होऊ शकतो. आणि मी ती परीक्षा दिली आणि सडनली पास सुद्धा झालो. मग अशा प्रकारचे सुद्धा अनुभव येतात. तिसरा तुम्हाला अजून अनुभव एक सांगतो, जो कदाचित 3 इडियट सारखा तुम्हाला वाटेल. एक आपले महाराष्ट्र शासनाचं डिपार्टमेंट आहे लेखा कोषागारे विभाग, अकाउंट्स अँड ट्रेझरी डिपार्टमेंट. आणि त्याच्यामध्ये आम्ही परीक्षा दिलेले मित्र मिळून, आम्ही सोमया कॉलेजमधले माझे काही समविचारी मित्र आहेत, आम्ही एकत्र परीक्षा वगैरे द्यायचो, एकत्र फॉर्म भरायचो. तर परीक्षा ती दिल्यानंतर तेव्हा ज्याचा निकाल लागला, मी माझ्या खासगी कंपनीमध्ये कामाला होतो आणि आमचे एक मित्र आहे ना निकाल पाहून आले. निकाल पाहून आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर कोणाचंच नाव त्याच्यामध्ये नव्हतं. अचानक मला 3 महिन्यानंतर घरी पत्र आलं की तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलंय. मी बोललो परीक्षेत कोण पास झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीचा विषय आला कुठे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा विषय आलाच कुठे. आणि त्याच्या पत्रावरती जर आउटवर्ड नंबर तेव्हा पाहिला की जावक क्रमांक जो लिहिला होता ई माव 1, मुळात मी ओबीसी मध्ये मोडतो, इतर मागास प्रवर्गामध्ये. तर ई माव 1 जे काय आहे ना, मला काही कळत नव्हतं. मी वडिलांना विचारले काय आहे नंबर, ते बोलले हा आउटवर्ड नंबर असतो जो प्रत्येक पत्राला दिला जातो. आणि त्याच्यावरती त्या ऑफिसचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा होता. मग त्या कार्यालयाला आम्ही संपर्क साधला की अशीची परीक्षा होती, अशाच्या पदासाठी दिली होती, तर मला असं पत्र आलंय, तर मी का परीक्षा पास झालोय का? तर ते बोलले हो तुम्ही पास झाला म्हणून तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलंय. तर ते बोलले नाव सांगा तुमचं. तर मी सांगितलं सत्यवान यशवंत रेडकर. आता ते सत्यवान यशवंत रेडकर त्यांनी त्यांच्या लिस्टमध्ये पाहिलं, त्यांनी सांगितलं इतर मागासवर्गीयमध्ये तुमचं नाव कोकण रिजन मध्ये फर्स्ट रँक वरती आहे. म्हणजे मुळात काय होतं की कधी कधी तुमच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स असतो, तुम्ही लाईफमध्ये काय करू शकता, पण तिथे त्या पोझिशनला मी पूर्ण कोकण रिजन मध्ये प्रथम क्रमांकावरती होतो, मलाच माहित नव्हतं. आणि आमचे मित्रमंडळी प्रथम क्रमांकाचं नावच पाहून नाही आले तिथे. आणि असं तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे सुद्धा असे क्षण घडू शकतात. तिसरा असा विषय होता नंतरचा की मी आता ज्या पदावरती कामाला आहे ना, कस्टम डिपार्टमेंट मधून मी आता जीएसटी मध्ये आलो. तर ही परीक्षा मी 2017 जेव्हा दिली होती ना, पूर्व परीक्षा पास झालो, मेन्स होती. मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा. आणि मुख्य परीक्षा उद्या आहे. रात्री मी टीव्ही बघतोय, पिक्चर बघत होतो. माझी वाईफ आली आणि मला बोलली अरे उद्या मेन्स एक्झाम आहे तुमची आणि पिक्चर कसले बघतात आहे. अरे मी बोललो काय मेन्स एक्झाम काय, मुख्य परीक्षेला जाऊन लिहायचं, निबंध लिहायचा, अमुक लिहायचं, एवढं मोठं काय बोललो. पण मी दुसऱ्या दिवशी जाऊन परीक्षा ती दिली आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, संपूर्ण भारतामध्ये 323 कॅन्डिडेटची निवड झाली आणि त्याच्यामध्ये माझी सुद्धा निवड झाली आणि माझं 166व्या क्रमांकावर खुल्या प्रवर्गामध्ये निवड झाली. मुळात ओबीसी प्रवर्गात फाईट न करता मी खुल्या प्रवर्गात फाईट केली आणि ऑल ओव्हर इंडिया मध्ये 166 रँक आला. वाईफने रिझल्ट पाहिल्यानंतर तिला पण चक्कर आली असेल की हा व्यक्ती कधी अभ्यास करतो आणि कधी परीक्षा देतो. पण तो 166 रँक आल्यानंतर सुद्धा मला त्याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट ही आहे की माझा कधी कोकणामध्ये मोठा सत्कार वगैरे झाला नाही. आता हाच जर मी पश्चिम महाराष्ट्रातला विद्यार्थी असलोच ना, तर म्हणजे निवडणुकांसारखं तिथे हे झाले असते, रॅली बिली काढले असते, मोठे सत्कार समारंभ झाले असते. आमचा सत्कार वित्कार झाला नाही. पेपरला बातमी पण नव्हती कोण रेडकर पास झाले वगैरे. आता तर पेपरला बातम्या येतच असतात, सत्यवान रेडकर इथे आहे, तिथे आहे, हे करतात, ते करतात आहे. पण त्यावेळेला सिलेक्शन होऊन सुद्धा मोठा काही सत्कार असा नव्हता किंवा अशी पेपरला बातमी नव्हती. परंतु माझं जे जेव्हा सिलेक्शन झालं ना, त्या निवड यादीमध्ये तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 2च महाराष्ट्रातले कॅन्डिडेट होते. एक पौर्णिमा साळवे म्हणून माझ्या बॅच मधली मुलगी आहे आणि एक सत्यवान रेडकर. आणि कोकणातला मी एकमेव व्यक्ती होतो. मला त्या गोष्टी जास्त अभिमान आहे की आमच्या कोकणातले लोक बाकीचे झोपलेले असतील, पण मी त्यावेळेला जागा होतो, म्हणून मी त्या भारताच्या पूर्ण ऑल ओव्हर इंडिया रँकिंग मध्ये माझा 166 रँक आला. अशा प्रकारे जरी लोकांनी असं आत्मीयता जर बाळगली, एक आत्मविश्वास ठेवला की फक्त आम्ही महाराष्ट्रात स्पर्धा न करता अखिल भारतीय लेवलला सुद्धा युपीएससी असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या परीक्षा सुद्धा देण्याचा जर प्रयत्न करू ना, तर केंद्र शासन असो किंवा नॅशनल बँक असो, आमच्या महाराष्ट्रातले, लक्षात घ्या मी परत एकदा सांगतो, तुम्ही गफलत करून घेऊ नका. महाराष्ट्रातले म्हणजे तुम्ही कोणत्याही जाती धर्मातले असाल, कोणतेही भाषिक असाल, माझ्यासाठी सर्व विद्यार्थी आहेत. मी माझ्या शिक्षण विषयामध्ये कधी जात पंथ धर्म भेद मानत नाही. सगळे माझ्यासाठी समान आहेत. प्रत्येकाला शिक्षण प्राप्त करण्याचा, मार्गदर्शन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. आणि तिमिरातून त्यावेळी माध्यमातून माझी कोणालाही अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाहीये. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर सुद्धा पाहू शकता. मला बिंदास कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा, नेहमी माझ्या संपर्कात राहा. फक्त माझ्या ज्ञानाचा वापर तुमच्या भवितव्यासाठी करण्याचा प्रयत्न करा. आणि आमचा हा सरळ हाच उद्देश आहे. आमचा कोणताही क्लास नाहीये, आमचं कोणतेही अकॅडमी नाहीये. आम्ही कधीही एज्युकेशनल काउन्सिलिंगसाठी 1 रुपया सुद्धा घेत नाही. आणि मुळात माझी जी पार्श्वभूमी आहे ती खूप एकदम स्लम एरिया मधली आहे.
मी स्लम एरियामधून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. त्यामुळे खूप संघर्षमय प्रवास आहे आणि या संघर्षमय प्रवासाचं जे आम्ही भूतकाळ लक्षात ठेवतो म्हणून आम्ही आमचे पाय जमिनीवरती ठेवतो. गुगलला जरी माझं तुम्ही सत्यवान यशवंतराव नाव जरी टाईप केलं तरी तुम्हाला गुगल सांगेल मी कोण आहे. मग लक्षात घ्या की आयुष्यात तुम्ही किती मोठे व्यक्ती व्हा, पदानी व्हा श्रीमंत, पैशाने व्हा श्रीमंत, फक्त सामान्य व्यक्तीसारखे आपले पाय नेहमी जमिनीवरती ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपण समाजाला आपल्या परीने काय देता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं जास्त गरजेचं आहे. बऱ्यापैकी आपल्याला संस्थेचं आणि तुमच्या ध्येयाबद्दल, तुमच्या व्रताबद्दल आता आपण माहिती मिळाली. पण प्रेक्षकांना तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही ऐकायला आवडणार आहे. काय सांगाल? वैयक्तिक आयुष्य म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये टप्पे येतात, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आपण भूतकाळाकडे पहिलं वळूया, वर्तमान काळाकडे आणि भविष्यकाळाकडे बरोबर जाऊया. बरोबर. भूतकाळ असा होता की चेहऱ्याकडे माझ्या पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल मी किती मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा तुम्हाला दिसत असेल. परंतु मी खूप मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा आहे आणि प्रेक्षकांना ते मी वारंवार माझ्या लेक्चरमध्ये उल्लेख करतो. शब्दांची जी काही किमया असते किंवा जी शब्दांची जादू असते ती माझ्यासारख्या एखाद्या वक्त्याला ती चांगल्या प्रकारे करता येते. तर तुम्ही त्याच्यामध्ये मनोरंजन समजा किंवा तुम्हाला नॉलेज समजा किंवा प्रेरणा समजा, तुमचा लुकआउट आहे. दृष्टिकोन कसा आहे तो तुमचा लुकआउट आहे प्रेक्षक म्हणून. भूतकाळ असा आहे की मी एवढ्या मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा आहे की कुर्ल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला. 10x10च्या रूम मध्ये मी राहत होतो. मी मोठा राजपुत्र आहे माझ्या बापासाठी मी. आणि 10x10च्या झोपडपट्टीमध्ये राहत असताना अंधारमय आयुष्य आम्हाला वाटत होतं. आमच्यासाठी शासकीय अधिकारी म्हणजे बीएसटी मध्ये जे कंडक्टर ड्रायव्हर काम करतात किंवा झाडू खात्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जे काही लोक काम करतात ते आमच्यासाठी शासकीय अधिकारी होते. आम्हाला काय माहित नव्हतं ते आणि आम्हाला भविष्य आमचं काय आम्हाला काही कल्पना नव्हती. परंतु जडणघडण होता होता आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आला स्कूल लेवलला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. सुविचारामध्ये तुम्ही फक्त ऐकता, प्रॅक्टिकली कधी तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित येत नसेल. शाळेमध्ये असताना मला पहिली पायरी मिळाली. खूप मी भाग्यवान समजतो मला. अपयशाची पायरी अशा प्रकारे मिळाली. 9वी मध्ये असताना माझ्या सरांनी मला छान प्रकारे 2 विषयामध्ये नापास केलं. आपल्या आवडीचे विषय मराठी माध्यमाते, एक इंग्रजी आणि गणित 2 विषयात नापास केलं. नापास झाल्यानंतर लोकांनी लायकी काढली की तू काहीच कामाचा नाहीयेस, गॅरेजमध्ये जा, अमुक कमुक कर, बापाचं नाव खराब केलं वगैरे. तिथे खूप ऐकलं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या 2 विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला. दुसरा सुविचार मी माझ्यासाठी राखून ठेवला होता. जरी अपयशाची पायरी मला दिली शाळेमध्ये तरी दुसरा सुविचार माझ्यासाठी होता प्रयत्नांती परमेश्वर, आणि तो मी सिद्ध करून दाखवला. सुविचार फक्त काही फळ्यावर लिहिण्यासाठी नसतात, वैयक्तिक आयुष्यामध्ये आचरणात आणण्यासाठी सुद्धा असतात. मी माझ्या बापाचं नाव खराब केलं, गॅरेजमध्ये जाण्याची माझी लायकी नाही असं जरी लोकांचं वक्तव्य असेल तरी सुद्धा मी प्रयत्न केले. वर्गात 9वी ड मध्ये होतो, खूप हुशार तुकडीमध्ये होतो. अ ब क ड म्हणजे विचार करा, ड मध्ये असणारा मुलगा खूप हुशार असेल. ड मध्ये असलो नंतर परत त्याच वर्गात बसलो. पहिल्यांदा लास्ट बेंचवर बसायचो. नापास झाल्यानंतर मग युनिट टेस्ट मध्ये जे परफॉर्मन्स बघितल्यानंतर पहिल्या बेंचवर बसायला मला सुरुवात केली आणि वर्गामध्ये माझा पहिला क्रमांक सुद्धा आला. म्हणजे विचार करा, नापास झालेला विद्यार्थी पहिला क्रमांक सुद्धा मिळू शकतो, हा मी आहे. आणि माझ्या वडिलांनी ती मार्कशीट फाडून टाकली होती. मी महाराष्ट्रातला एकमेव विद्यार्थी आहे ज्यांनी आपल्या मुख्याध्यापकांना अर्ज केला की कृपया नापास झालेल्या मार्कशीटची मला दुय्यम प्रत देण्यात यावी. कारण मला सुद्धा माहित नव्हतं की मी एवढा भविष्यात काहीतरी होईल. मी वर्तमान काळामध्ये जेव्हा येईल ना तर तुम्हाला कळेल मी माझं नेमकं काय आहे, शिक्षण वगैरे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तिथे. तर नवीन नापास झालेला विद्यार्थी शिक्षण कुठपर्यंत घेऊन आला आणि काय त्याची वाटचाल आहे ते सुद्धा समजेल. पहिल्या क्रमांकाला चांगले टक्के मिळाले. मुंबईमध्ये नामांकित कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं, SK सोमय्या कॉलेज. कॉलेजमध्ये काहीच केलं नाही, फक्त तिथे लेक्चर अटेंड करायचो, नंतर कॅम्पसमध्ये फिरायचो, टाइमपास करायचो आणि ते मला टाइमपास चांगल्या प्रकारे नडला. 12वीला खूप मला जो आपला आलेख असतो ना, चढता आलेख लोकांचा होतं, माझा उतरता आलेख व्हायला लागला तिथे. म्हणजे 10वीला चांगले टक्के होते, परत कमी टक्के आले आणि नंतर परत ग्रॅज्युएशनला खूप कमी टक्के आले. ग्रॅज्युएशनला कमी टक्के आल्यानंतर तुम्हाला सांगितलं मी 54.71% पाठांतर आहे. म्हणजे ऍप्लिकेशन करता करता ते पर्सेंटेज पार झालेले आहेत. 54.71% मला जेव्हा ग्रॅज्युएशनला आले आणि मी प्रायव्हेटमध्ये वणवण फिरत होतो नोकरीसाठी आणि मला एका ठिकाणी 5,500ची नोकरी 3 महिन्यानंतर भेटली. बाकीचे माझे मित्रमंडळी सगळे लावून गेले होते, त्यांना फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन वगैरे होते आणि आमचा अंधार आम्हाला दिसत होता. आयुष्यात काय केलेलं नाहीये, फक्त कॉलेजमध्ये टाइमपासची कामं केली. त्यामुळे काय माहितीये का की ठरवलं काहीतरी इथेच घडवायला पाहिजे आणि मग ती मनामध्ये ती ज्वाळा पेटली आणि त्याचं रूपांतर एवढं मोठं केलं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आज मी वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन म्हणून ओळखला जातो. आणि मला एका व्यक्तीची उपमा दिली जाते. मला म्हटलं तर रेडकर सर, यू आर ॲज लाईक ज्युनियर डॉक्टर श्रीकांत जिचकार. डॉक्टर श्रीकांत जिचकार कोण होते तुम्हाला कल्पना नसेल, मला सुद्धा माहित नव्हतं. पण जेव्हा पहिल्यांदा मला उपमा दिली गेली खूप बरं वाटलं मला तिथे की आपण आयुष्यात काहीतरी केलं. मी 9वी नापास झालेला विद्यार्थी होतो ना, आज मी माझं तुम्हाला क्वालिफिकेशन सांगतो.
2008ला माझं पहिलं क्वालिफिकेशन झालं बीकॉम. थांबलो नाही, प्रयत्न करत गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलेलं वाक्य नेहमी लक्षात ठेवा की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी शिकतो सुद्धा आहे, लोकांना संघटित सुद्धा करतो आहे आणि लोकांसाठी संघर्ष सुद्धा करतोय. आणि त्यांनी दुसरं अजून एक सांगितलेलं वाक्य, मी हा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आज मी ज्या पोझिशनला आहे ना, मी फक्त काही ऑफिसमध्ये एखादा अधिकारी म्हणून नाहीये, माझं सोशल स्टेटस खूप मोठं आहे तिथे आणि माझा जनसंपर्क सुद्धा महाराष्ट्रात मोठा आहे. मी सर्व प्रवर्गामध्ये फेमस आहे. कोणताही तुम्ही प्रवर्ग बोला, तो खुला प्रवर्ग, ओबीसी बोला, बहुजन बोला, काही बोला. कारण मी बोललो ना स्टार्टिंगला, माझा विषय हा कोणत्या एखाद्या प्रवर्गासाठी नाही, सर्वांसाठी आहे. मी माझं क्वालिफिकेशन सांगतो. माझं क्वालिफिकेशन आहे बीकॉम, एमकॉम, एम ए हिंदी, LLB, MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स अँड पर्सनल मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लेबर लॉ अँड इंडस्ट्री रिलेशन. मी सध्या MA सोशिओलॉजीला प्रवेश घेऊन पार्ट 2 ची परीक्षा सुद्धा देत आहे. म्हणजे जवळपास 10वं क्वालिफिकेशन मी आजच्या तारखेला घेतो. वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन म्हणून ओळखलं जातं. तरी सुद्धा मी माझे पाय जमिनीवर ठेवतो. तुमच्या लक्षात आलं असेल प्रेक्षकांच्या की मी मगाशी यांची ओळख करून देताना यांचं क्वालिफिकेशन का नाही सांगितलं. त्याचं कारण हे होतं, हे माझ्या काही पाठ राहणार नव्हतं. सर बोला, आता पुढचं बोला. नाही, वास्तविक आयुष्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही इतिहास घडू शकता. आज माझा बायोडाटा जर तुम्ही पाहिला, एवढा मोठी टेबल असणारा कदाचित व्यक्तिमत्व मी असेल. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते इंटरव्ह्यू देण्याचा प्रश्न नाहीये. आता सुद्धा त्या मला काही शिक्षणाचा विशेष फायदा नाहीये, पण मी माझ्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी करतो आणि हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. LLB जरी केलंय, ऍडव्होकेट नाही लावू शकत कारण मी शासकीय अधिकारी आहे, पण कधी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मी सनद घेतल्यानंतर ऍडव्होकेट सुद्धा लावेल. PhD सुद्धा कम्प्लीट करणार, डॉक्टरेट डिग्री सुद्धा मी मिळवणार आणि माझं नाव पुढे पाट्या भरपूर, म्हणून माझ्या घराच्या बाजूला अजून पाटी लावली नाही शिक्षणाची. नाही तर माझ्यासाठी एक भिंत राखीव ठेवायला लागेल की एवढं शिक्षण घेत 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 ती सारणी खूप मोठी होईल. म्हणून पाट्या एक्झॅक्टली कुठे लावायला पाहिजे मला कल्पना नाहीये. शाळेमध्ये लावायची तरी कमी पडेल आणि कॉलेजमध्ये लावायची तरी कमी पडेल, म्हणून घराच्या बाहेर सुद्धा ती पाठी लावत नाही. म्हणजे वर्तमान काळ माझा हा आहे की वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन म्हणून सुद्धा आहे, केंद्र शासनाचा अधिकारी म्हणून सुद्धा आहे आणि मी फक्त माझ्या कुटुंबापुरती मर्यादित राहिलो नाही. अदरवाईज लोक काय करतात, शनिवारी सुट्टी आहे, मस्तपैकी घरी आराम करा, बायका पोरांना गोव्याला घेऊन जा, शिमलाला घेऊन जा, इथे घेऊन जा, मित्रमंडळींबरोबर पार्ट्या करा, बाकीच्या ठिकाणी फिरायला जा. मी असल्या गोष्टी करत नाही. मी शनिवार रविवार जो असतो तो समाजासाठी देण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या गरीब कुटुंबातला विद्यार्थी जो माझ्यासारखा असेल आणि त्याच्या जर आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट आला किंवा त्याच्यात डोक्यात एक ट्यूब पेटली आणि तो आयुष्यामध्ये कुठेतरी पुढे गेला, तर मला जे आशीर्वाद मिळणार ते माझे जास्त महत्वाचे. मी तुम्हाला एक रेव्हेन्यूच्या भाषेमध्ये सांगतो, महसुली भाषेमध्ये तुम्हाला उदाहरण देतो की मी आज जी तिमिरातून त्याच्याकडे चळवळीच्या माध्यमातून जी लोकांच्या हृदयामध्ये जी प्रतिमा निर्माण केली आहे ना, तो कोणताच तलाठी पोचू शकत नाही. म्हणजे माझा जो 7/12 आहे ना, तो कायमस्वरूपी त्या लोकांच्या हृदयामध्ये आहे की सत्यवान रेडकर कोण आहेत, सत्यवान रेडकर काय करतात, सत्यवान रेडकरचं महत्व काय. मी प्रेक्षकांना अजून एक गोष्ट सांगतो, मी कोकणातला प्रथम व्यक्तिमत्व आहे आजच्या तारखेला ज्याचं राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनासाठी 673 पानांचा प्रस्ताव आम्ही सबमिट सुद्धा करून दाखवला. शिक्षणामध्ये जी काही बोलताना ताकद असते किंवा तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर तुम्ही कोणत्या लेवलला जाऊ शकता, हे सगळं या गोष्टीतून येतं. म्हणजे विचार करा, भूतकाळ काय होता, आज वर्तमान काय काय आहे, भविष्यकाळ काय मला नाही माहित. प्रयत्न तर मी करणार, प्रयत्नांती परमेश्वर हे शाळेपासूनच आहे. मी माझे प्रयत्न करत राहतो. मी फळाची अपेक्षा कधी ठेवत नाही, परंतु आपल्या नशिबामध्ये जे जे काही गोष्टी असतील ते घडत राहतील. जे आपल्याला कर्माचं जे काही फळ असेल ते मिळत राहील. आपण फक्त आपले प्रयत्न करत राहायचे. काळ आपण ऐकला, वर्तमान काळ आपण ऐकला, भविष्यात काय ते माहिती नाही. परंतु एक गमत अशी आहे ना सर, तुम्ही काहीतरी योजना केलेल्या असतील तुमच्या भविष्यासाठी. तर भविष्यासाठी तुम्ही काय योजना केल्या तुमच्या वैयक्तिक आणि ह्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून, ते या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. सध्या आपल्या तिमिरातून त्यावेळेचा एक मुख्य विषय आहे शिक्षण आणि रोजगार. खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठा विस्तृत सब्जेक्ट आहे. शिक्षण म्हणजे काय फक्त नावापुरती शिक्षण घेणं नाहीच आहे. माझ्यासारखा व्यक्ती कधी भविष्यामध्ये शिक्षण मंत्री वगैरे दिसला तर खूप मोठं परिवर्तन तुम्हाला दिसेल. परंतु शिक्षणामध्ये सुद्धा खूप साऱ्या चेंजेस किंवा त्या काही बोलतात ना, एक स्टँडर्डायझेशन होणं गरजेचं आहे. आता सगळ्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील, माझ्या संकल्पना वेगळ्या आहे. सध्या मी काय कोणत्या त्या ऑथॉरिटीवरती नाहीये. आता ऑथॉरिटीवरती असलो असतो तर इम्प्लिमेंटेशन केलं असतं. आम्ही फक्त सजेस्ट करू शकतो, आम्ही फक्त लोकांना अवेअरनेस करू शकतो, आम्ही लोकांना फक्त मार्ग दाखवू शकतो. एक कॅप्टन प्रमाणे माझं काम आहे की फक्त होडीला समुद्रामध्ये तिथे किनाऱ्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम करणं. आता ते किनाऱ्यापर्यंत जाता जाता प्रवाशांना त्याच्यात कुठे चढायचे कुठे उतरायचे हे त्यांनी ठरवावं.
परंतु आमचं काम काय की ती नाव नेहमी चालत राहणार, ती एक्सप्रेस नेहमी चालत राहणार, कॅप्टन किंवा लोको पायलट प्रमाणे माझं काम सुद्धा चालत राहणार आणि त्याच्यामध्ये कोणताही खंड नसणार. ह्याच्यामध्ये निरंतरता आहे, हे काय कधी संपणार नाहीये. आणि मी कधीही जेव्हा मार्गदर्शन जेव्हा करायला जातो तर किंवा मार्गदर्शनासाठी मी कोणत्याही भागात जातो, मी लोकांच्या घरी थांबतो. मी एकदम बोलतो ना जवळीक असते लोकांशी, लोकांच्या घरी थांबतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्या घरी जेवतो, बिंदास राहतो. आज मोठा जनसंपर्क बनवलेला आहे, विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत, पालक माझ्या संपर्कात आहे, विविध समुदायातले लोक असतील किंवा विविध क्षेत्रातले मान्यवर्ती असतील, हे माझ्या संपर्कात आहे. सध्या विषय आहे शिक्षण, रोजगार. भविष्यामध्ये विषय जे वेगवेगळे असतील, मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. पण काय होतं माहितीये का, की सोमवार ते शुक्रवार तुम्ही ड्युटी करायची, की आपलं पुढचं शिक्षण सुद्धा घ्यायचं, की आपलं घरदार सांभाळायचं, किंवा हे समाजकार्य करायचं, एकटा व्यक्ती पॉसिबल होत नाही. सध्या काही गोष्टींमुळे माझे हात बांधलेले आहेत, तर मी तेवढ्या लिमिटमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी माझे हात मोकळे होतील त्यावेळी खूप मोठ्या विस्तृत लेवलला करण्याचा प्रयत्न करेल. सध्या विषय शिक्षण, रोजगार आहे, तो निरंतर चालू राहील. त्याच्या अनुषंगाने बाकीचे जे काही विषय समाजातले असतील आणि माझ्या सद्विवेक बुद्धीला जर ते पटले तर मी ते विविध जे प्रशासन स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करेल, लोकल स्तरावर ते मांडण्याचा प्रयत्न करेल, ते करत राहील. राहिली गोष्ट भविष्याची, माझ्या भविष्याची, माझं भविष्य वैयक्तिक जे काय असेल ते माझ्या प्रयत्नांवर डिपेंड आहे. त्याच्यावरती तुम्ही एक ज्योतिषाप्रमाणे तुम्ही एक ॲझम्पशन किंवा स्वप्न रंगू शकत नाही. मी असा व्यक्ती आहे ना, एक आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं हवेत बंगले बांधणे, म्हणजे मी ताजमहल बांधणार, मी रॉकेट उडवणार, मी अमुक करणार, मी तमुक करणार, मी तसलं नसतं. मला काय करायचं असेल तर मी आधी करतो आणि लोकांना दाखवतो. म्हणजे ताजमहल बांधा आणि नंतर दाखवा, रॉकेट उडवा नंतर सांगा. म्हणजे आधी करायचं नंतर सांगायचं. आणि मी आयुष्यामध्ये ज्या ज्या स्टेपवरती जे जे निर्णय घेतले त्या वेळेला ते चांगल्या प्रकारे त्याचं एक्झिक्युशन केलेलं आहे, म्हणून मी आज लेवलपर्यंत पोहोचलो. अदरवाईज माझ्यासारखा जर एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असला असता, तो काय असला असता, घर एके घर आणि आपलं ऑफिस एके ऑफिस, किंवा आपलं कुटुंब एके कुटुंब, गाव एके गाव. आज माझं गाव सावंतवाडी तालुक्यातलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मी सुद्धा भूमिपुत्र आहे सरवणकरांसारखं. पण सावंतवाडी तालुक्यामध्ये माझं गाव एकदम खेडेगाव आहे, कवठणी म्हणून गाव आहे. पण मी कवठणीपुरती मर्यादित नाही राहिलो. मी फक्त 5 दिवसाच्या गणपतीपुरती जातो किंवा जत्रेसाठी जातो म्हणून मर्यादित नाही राहिलो. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्ग ते वैभववाडी एवढे 8ही तालुके जर घेतले ना, तर प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे ना कुठे मी गेलोय. माझे काय प्रत्येक तालुक्यात नातेवाईक नाहीये, पण मी तुम्हाला सांगितलं ना माझा 7-12 पूर्ण महाराष्ट्रात बनवलेला आहे. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांच्या, माझ्या पालकांच्या, माझ्या जे काही हितचिंतक आहे त्यांच्या मनामध्ये मी घर केल्यानंतर आज माझा जनसंपर्क खूप मोठा आहे. आता त्याचं कशा प्रकारे कन्व्हर्शन होत राहील हे फक्त तुम्ही वाचा. कारण मी माझ्या लेक्चरच्या एंडला गोष्ट एक आहे ना, लोकांना संबोधन करत असतो की ध्येय प्राप्तीसाठी अतोनात मेहनत करा. मग तुम्ही सुद्धा करा, मी पण करा. मला माझं ध्येय गाठायचं मी प्रयत्न करणार, तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं तुम्ही प्रयत्न करा. मग त्याच्यामध्ये ती एंडला हीच ओळ असते, ध्येय प्राप्तीसाठी अतोनात मेहनत करा. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटला तरी चालेल. माझ्यासारखा व्यक्ती कोणत्या प्रकारचा वेडा आहे, ज्यांनी ऐकलं, ज्यांनी अनुभवलं, ज्यांनी पाहिलं आणि जे बाकीच्या गोष्टी माझ्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहिती आहे मी कोणत्या प्रकारचा वेडा व्यक्तिमत्व आहे. परंतु हे वेडसर पण साधं नाहीये, हे ध्येयवेडा व्यक्ती आहे. मग मी हा जो ध्येयवेडा आहे तो कोणत्या लेवलला जाईल, ते पुढे त्याची एंड अशी होते की ध्येय प्राप्तीसाठी अतोनात मेहनत करा. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटला तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात आणि हुशार लोक तो इतिहास वाचतात. ज्या दिवशी सत्यवान यशवंत रेडकर एखादा इतिहास घडवेल, फक्त तुम्ही वाचायची तयारी ठेवा, तुमचं सुद्धा नॉलेज वाढेल आणि माझी सुद्धा प्रगती होत जाईल. त्याच्यामुळे हवेत बंगले बांधण्यापेक्षा बंगला बांधल्यानंतर तो बंगला दाखवण्यामध्ये खूप मजा असते. आणि आपण काय करतो, जेव्हा एखादी पत्ते खेळत असतो त्याच्यामध्ये सुद्धा एक पत्ता लपवलेला असतो. तो हुकुमचा एक्का आहे, तो एन मुवमेंटला बाहेर काढायचा. तो सगळ्यांचा तुम्ही जर त्याची सिक्रेसी जर मेंटेन ठेवली नाही तर मग त्याला काय अर्थ नाही. आयुष्यात तीच मजा आहे, गरजेची आहे. सरांनी मगाशी आता एक शब्द वापरला की मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय जिथे माझे नातेवाईक नाहीत, म्हणजे त्यांच्या रक्ताची नाती नाही. परंतु मला असं वाटतं विविध ठिकाणी जाऊन सरांनी ही जी नाती बनवलीत ना रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त, ती खूपच जवळीक साधतायत आणि त्यांचं खरंच सरांच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी पुढे येणार आहेत. सर, रक्ताची नातींचाच विषय जर मगाशी निघाला तर आपण तुम्ही बोलताना तुमच्या भूतकाळाबद्दल तो आला, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्याशी जोडलेली नात्यांबद्दल आम्हाला ऐकायला हवं, किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगा. नक्की. माझं सध्या कुटुंब आहे. माझे वडील 2021ला माझ्या वडिलांचं निधन झालं. तिमिरातून त्याच्याकडे हे माझ्या वडिलांसाठी खूप मोठा सरप्राईज मी देणार होतो, त्यांना आश्चर्याचा धक्का देणार होतो. आश्चर्याचा धक्का त्यांना लागला नाही, त्यांना वेगळाच धक्का लागला, त्यांना हृदयविकाराचा धक्का लागला आणि ते एक्सपायर झाले. म्हणजे माझं विचार करा, मी अशा मनस्थितीत होतो ना
की मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना सरप्राईज देण्यासाठी जे कार्यक्रमांचं आयोजन केलं, जवळपास 24 लेक्चरचं आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं आणि नेमकं त्याच वेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं. तरी सुद्धा मी आणि माझ्या भावाने विचार केला की आपण आपल्या वडिलांना जर श्रद्धांजली व्हायचं असेल तर आपण घरी रडत न बसता आपण या समाज प्रबोधनाची सुरुवात जे आपण सरप्राईज देण्याचा विचार केला होता ना, त्याला आपण वास्तविक आयुष्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करू. आणि जी सुरुवात केली ना, आजपर्यंत ती कायम आहे. आज माझे वडील जरी जिवंत नसले तरी माझ्या नावामध्ये माझ्या वडिलांना मी नेहमी जिवंत ठेवतो. सत्यवान यशवंत रेडकर. यशवंत नसले तर सत्यवान नसला असता. आणि सत्यवान आहे कारण यशवंत रेडकरनी जन्म दिला किंवा माझ्या आईने जन्म दिला. आज माझी आई सुद्धा प्राऊड फील करते. माझे वडील सुद्धा जे कुठे असतील त्यांच्या सुद्धा आत्म्याला शांती लाभत असेल. आज माझं जे कुटुंबामध्ये माझी जी वाईफ आहे, माझ्या वाईफची तुम्हाला यशोगाथा सांगतो. BSc कॉम्प्युटर सायन्स झालेली मुलगी होती. 2014ला माझं जेव्हा लग्न झालं, मी माझ्या वाईफचा शिपाईसाठी फॉर्म भरला. फक्त मागितलं होतं 4थी पास त्या परीक्षेसाठी. तरी माझ्या वाईफचा मी शिपाईसाठी फॉर्म भरला. माझ्या वाईफने ती परीक्षा दिली. माझ्याकडून तिने प्रेरणा घेतली. घरी सेल्फ स्टडी केली आणि सेल्फ स्टडी करून ती शिपाई पदावरती तिची निवड झाली आरोग्य विभागामध्ये. CST ला गेल्यानंतर आरोग्य सेवा आयुक्तालय म्हणून एक डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यामध्ये तिची शिपाई पदासाठी निवड झाली 2015ला. 18ला तिचं प्रमोशन झालं. ती लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक झाली आणि ती आता वरिष्ठ लिपिक पदावरती प्रमोशन होऊन सध्या कार्यरत आहे. म्हणजे विचार करा, यू कॅन स्टार्ट फ्रॉम ग्राउंड लेवल. जरी तुम्ही हायली क्वालिफाईड पर्सन जरी असाल तरी तुम्ही छोट्यातल्या छोट्या परीक्षा देऊन सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या पोझिशनला जाऊ शकतात. शिपाई झालेला व्यक्ती कलेक्टर सुद्धा होतो, शिपाई झालेला व्यक्ती कमिशनर सुद्धा होतो किंवा एखाद्या आता असे विविध क्षेत्रामध्ये लोक आहेत ना जे एकदम तळागाळातले होते, आज मोठ्या मोठ्या लेवलला तुम्ही पाहता. कारण संघर्ष असतो एक, त्याच्या पाठीमागे काय असतं. मी लोकांना जे समाज प्रबोधन करतो ना, मी घरापासून सुरुवात केली. महिला सबलीकरण काय असतं ना, हे माझ्या घरातून सुरुवात केली की मी आधी माझ्या पत्नीला सबलीकरण केलं की बाबा तुझं सिलेक्शन आधी होणं गरजेचं आहे. तू झाली तिथे सिलेक्शन. मग विचार करा, मी लोकांना सांगू शकतो ना की तुम्ही सिलेक्ट व्हा नाही तर नको व्हा, ऍटलीस्ट मी माझ्या घरापासून सुरुवात तरी केली. मग ह्याच्याकडून तुम्हाला इन्स्पिरेशन घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहे. आज माझी मुलगी जी आहे आता 5वीला आहे आणि मी माझ्या लेक्चरमध्ये गोष्ट सांगत असतो, जी मी शेंडी ठेवतो ती माझ्या मुलीसाठी ठेवतो. कारण जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, मी अस्थि विसर्जन करून जेव्हा घरी आलो, सर्व शोकाकुल परिस्थितीत बसले असताना माझ्या मुलीने माझ्या पेहरावाकडे पाहिल्यानंतर मला म्हणाली, पप्पा पप्पा तुम्ही तेनाली रामा दिसतात आहे. आणि तेनाली रामा बोलल्यानंतर सगळ्यांना हसू फुटलं होतं त्यावेळेला की केसांचं मुंडन केलं होतं, छोटी शेंडी होती, उघडा होतो, पंचा नेसलो होतो. पण माझ्या मुलीला मी सहजपणे प्रश्न विचारला. मराठीमधले एक म्हण तिथे लागू झाली की बाळाचे पाय पाण्यात दिसतात. माझं बाळ मला तेनाली रामा यासाठी म्हणालं की तिला विचारलं ना, जेव्हा तू पप्पाला तेनाली रामा का म्हणाली, तेव्हा माझी स्वानंदी मला म्हणाली की पप्पा तुम्ही तेनाली रामासारखे हुशार आहात म्हणून तुम्हाला मी तेनाली रामा म्हणाली. ही पहिल्या इयत्तेतली मुलगी जर मला म्हणू शकते, ज्या मुलीने आपल्या बापाला ओळखलं लहानपणामध्ये, तर विचार करा ती मुलगी सुद्धा बापाप्रमाणे इतिहास घडू शकते. त्याच्यानंतर दुसरा सुद्धा आमच्याकडे सूर्य आहे घरी, जो तीन वर्षाचा आहे. आता तो नर्सरीला आहे. तो सुद्धा भरपूर हुशार आहे. माझी जरी पोरं असली तरी माझी पोरं समाजासाठी, माझ्या कोकणासाठी भविष्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करतील. जर वडील करू शकतो तर मुलं का नाही करू शकत. आणि माझ्या मुलीला एवढी कल्पना नाहीये, तिची मॅच्युरिटी लेवल तेवढी मोठी नाहीये की तिचे वडील केंद्र शासनामध्ये मोठे अधिकारी आहेत. तिला हेच माहिती आहे की ती लोकांना इंट्रोडक्शन करून देते की माझे वडील गरीब मुलांना मार्गदर्शन करतात, ते सर आहेत. कारण जो तो येतो मला सर म्हणतो, त्यामुळे तिला असं वाटतं शाळेतले सर असतील किंवा कोणते तरी सर असतील. पण तिला असं माहिती आहे की तिचे वडील सर आहेत, ते गरीब मुलांना मार्गदर्शन करतात. मग आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी हीच आहे. आणि तिमिरातून त्याकडे जी चळवळ आहे, त्या चळवळीचा जो माझा बोलतात ना एक राम लक्ष्मण सारखा माझा भाऊ, तो सचिन रेडकर माझा भाऊ आहे. आणि तो या चळवळीमध्ये अध्यक्ष स्वरूपामध्ये तो या बाकीच्या गोष्टी पडद्यामागच्या भूमिका तो पार पाडत असतो तिथे. तर अशा या जडणघडणीत आपण सरांना मार्गदर्शन करताना पाहिलंय आणि एक उज्ज्वल भविष्यासाठी धडपडताना पाहिलंय. सर, नवतरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? जे तुम्ही करताच आहात, पण आज आमच्या या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नवतरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तर खूप साऱ्या गोष्टी असतात, पण हेच सांगेल की आमच्यासारखे जर तुमच्याकडे जर उदाहरण लाईव्ह एक्झाम्पल जर असतील तर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि लक्षात घ्या, माझे तर मार्गदर्शन 2-2 तास असतं, ते सुद्धा निशुल्क असतं. कारण मी बाकीच्या मोटिवेशनल स्पीकर सारखे पैसे कधी आकारत नाही. परंतु तुम्ही तरुणांनी विचार करा की तुम्ही ज्या व्यक्तींचे जे काही स्टेटस ठेवता, ते व्यक्ती त्यांच्या ज्ञानाचा किती मोठा बिझनेस किंवा व्यापारीकरण करतात आणि म्हणून त्या पोझिशनला ते लोक पोहोचलेले आहेत. त्यांनी आर्थिक अर्थार्जन सुद्धा त्याच्या माध्यमातून ठेवलेलं आहे.
मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, माझ्या आयुष्यामध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हा काही प्रकार नाहीये. मला जे काही शासनाचा पेमेंट मिळतो त्याच्यामध्ये मी डोंबिवलीला माझ्या ईएमआयच्या घरामध्ये राहतो, माझ्या मुलांची फी भरतो, माझं कुटुंब चालवतो, बाकी रेशन पाणी येऊन जे काही थोडे पैसे उरतात ते काही इथे गुंतवणुकीला जाऊन जातात. पण गोष्ट कशी आहे की मी शासकीय नोकरी का मिळवली? कारण मला करिअर घडवायचं होतं. मला काही 2 नंबरचा काही पैसा मिळवून आणि काही करायचं नाहीये. मी हे समाज प्रबोधन का करतो? कारण का की ज्यांनी कधी आयुष्यामध्ये केलं नाही ते मी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विचार करा की आज मी जर हे केलं नसतं तर पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चळवळ पोहोचली नसती. आज जवळपास 24 मुलं सिलेक्ट सुद्धा झाली कोणताही क्लास अकॅडमी न लावता. मग जर मी कोणतीही शाळा नाहीये, कोणतं कॉलेज नाहीये, कोणतं क्लास नाहीये, कोणतं अकॅडमी नाहीये, मी स्वतः जर सेल्फ स्टडी करून पुढे जाऊ शकतो, माझी वाईफ सुद्धा जाऊ शकते, बाकीचे विद्यार्थी सुद्धा जाऊ शकतात, तर तुम्ही का नाही जाऊ शकत? आणि लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा गरीब कुटुंबातले जरी मुलं असाल, एखाद्या साधारण कुटुंबातली जरी मुलं असाल, तुमचे वडील कोणी कलेक्टर वगैरे नसेल, पण तुमचा जन्म झालेला आहे, तुम्ही तुमच्या घरातले अधिकारी म्हणून तुम्ही जन्माला येऊ शकतात. इम्पॉसिबल काहीच नाहीये. या जगात काही अशक्य नाहीये. सगळं काही आपल्या प्रयत्नांवर डिपेंड आहे. मी तरुणांना एकच गोष्ट सांगतो, आमचं जसं काही महाराष्ट्र गीत आहे म्हटलं तर, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आज माझ्या नावापुढे माझं डेझिग्नेशन जेव्हा लिहिलं जातं ना की सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय सेवा शुल्क म्हणजे वस्तू तसेच कर, आणि पुढे लिहिलं जातं भारत सरकार. म्हणजे भारत सरकारच्या ब्रॅकेटमध्ये येतं ना, म्हणजे त्याला म्हणतात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. विचार करा, ही जी पंक्ती आहे ना इथे लागू होते, दिल्लीचेही तख्त राखितो म्हणजे काय? मी महाराष्ट्रातलं आहे, माझं सिलेक्शन दिल्ली याच्यामध्ये झालं, म्हणजे माझ्या पुढे लागलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तेच महाराष्ट्र गव्हर्नमेंट झालं असतं तर काय लागलं असतं? महाराष्ट्र शासन. मग दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल, युपीएससी आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बाकीचे जे काही केंद्र शासनाच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कॉर्पोरेशन हे जे काही आस्थापना आहेत, या आस्थापनांमध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विविध प्रवर्गातले विद्यार्थी यायलाच हवेत. आणि याच्यासाठी मी तरुणांना आवाहन करतो, जास्तीत जास्त लोकांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला, तिमिरातून त्याच्याकडे जे टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन व्हा. माझा नंबर तिथे व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. माझा एकच नंबर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. व्हॉट्सअपला सुद्धा तोच नंबर आहे, कॉलिंगला सुद्धा तोच नंबर आहे. माझ्या संपर्कात राहा. माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला, टेलिग्रामच्या ग्रुपला ऍड व्हा. विविध रिक्रुटमेंटच्या अनुषंगाने तुम्ही इंजिनिअरिंग असाल, 10th असाल, ITI असाल, तुम्ही 12वी असाल, ग्रॅज्युएशन असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन असाल, तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या अनुषंगाने खूप साऱ्या परीक्षा देऊ शकतात. कॉलेजमध्ये असताना सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येते. जर तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे काही असाल आणि तुम्ही कॉलेजमध्ये शिकत जरी असाल तरी सुद्धा तुम्ही खूप परीक्षा तुम्हाला देता येतात बिफोर ग्रॅज्युएशन. म्हणजे लक्षात घ्या की आम्हाला फक्त काय माहित होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटच्या परीक्षा देऊ, पण बिफोर ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या परीक्षा देता येतात. विविध स्ट्रीमच्या अनुषंगाने परीक्षा देता येतात. खूप साऱ्या संधी आहे, पण याचा लाभार्थी महाराष्ट्रातला नसतो. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या विविध शिक्षणाच्या अनुषंगाने विविध पदांवरती निवडून येण्याचा प्रयत्न करा. आणि ह्याच्यात आमचा काही स्वार्थ नाहीये, याच्यात तुमचाच स्वार्थ आहे. ज्या दिवशी तुमची निवड होईल त्या दिवशी तुमचे आई वडील मंचावरती एकदम सन्मानाने बसतील. ज्या दिवशी तुमचा सत्कार होत असेल त्या दिवशी तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू येतील ना, त्या आनंदाच्या अश्रूंचं मोल आहे ना, त्या आयुष्यात तुम्ही कधीच समजू शकत नाही की माझा मुलगा सुद्धा अधिकारी झाला, माझी मुलगी सुद्धा अधिकारी झाली. मग तरुणांना मी हेच आवाहन करतो, तुमच्या आयुष्यामध्ये जो काही वेळ मिळतो तो इतरत्र म्हणजे टाइमपास न करता किंवा वाया न घालवता जर प्रॉपर टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही केलं तर तुम्ही माझ्यासारखे सुद्धा शिक्षण घेऊ शकतात, माझ्यासारखी सुद्धा तुम्ही प्रगती करू शकतात, माझ्यासारखे तुम्ही अधिकारी होऊ शकतात, मोठे मोठे उद्योजक सुद्धा होऊ शकतात. असं काही गरजेचं नाही सर्वांनी शासकीय नोकरीमध्ये जायला पाहिजे. तुम्हाला जे वाटतं तुम्ही करा, फक्त तुम्ही वेळ घालू नका, वेळेचा सदुपयोग करा. आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. सरांनी असं मला वाटतं की या चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी अनेक मुलाखती घेतल्या, पण आजची ही जी मुलाखत आहे ना, ही मुलाखत त्या लाखातून एक विद्यार्थी जरी त्या पदावर पोहोचला ना तरी आपला आजचा हा प्रयत्न सफल झाला असं मला वाटेल. कारण सर यापुढे तुमचा प्रवास असा सुरू राहणार आहे आणि मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो की सेवाभावी याच्यातून हा जो प्रवास सुरू झाला आहे यासाठी लागणारं तुमचं मानसिक बळ तर आहे तुमच्याकडे, तर आम्ही पाहतोय, पण त्यासोबत तुम्हाला उत्तम स्वास्थ्य लाभो आणि अनेक ठिकाणी अजून तुम्हाला पोहोचायचंय असं मला वाटतं. तिथे तुम्हाला पोहोचता यावं आणि तुमच्या माध्यमातून अनेकांचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून आज आपली रजा घेतो. सर धन्यवाद, आज आपण इथे आलात आणि आपल्याला वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद.